चाकरमानी नाही आता कोकणवासीय म्हणायचं असं थेट आदेश राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी प्रशासनाला दिले। त्याचं झालं असं की मंत्रालयात मुंबई गोवा महामार्गाच्या अनुषंगाने एक बैठक सुरू होती। यावेळी कोकणवासियांच्या काही संघटनांनी कोकणातून मुंबई किंवा इतर कोणत्याही शहरांमध्ये स्थायिक झालेल्या लोकांसाठी जो चाकरमानी हा शब्द वापरला जातो त्यावर आक्षेप घेतला। हा शब्द कोकणवासियांसाठी अपमानकारक असल्याचं म्हणत हा शब्द न वापरण्याची मागणी त्यांनी केली। चाकर म्हणजे नोकर किंवा सेवक, तर मानी म्हणजे मानणारा असा त्याचा अर्थ होतो। पण हा शब्द अपमानकारक वाटत असल्याची भावना अनेक संघटनांनी व्यक्त केली। तेव्हा अजित पवारांनी या मागणीला पाठिंबा दाखवला। कोकणवासीय हे फक्त कामगार नसून ते महाराष्ट्राच्या सामाजिक आणि आर्थिक विकासाचा एक महत्त्वाचा भाग आहेत। त्यांना सन्मान मिळायला हवा। चाकरमानी हा शब्द त्यांची सांस्कृतिक ओळख आणि स्वाभिमान कमी करतो असं मत दादांनी व्यक्त केलं। सोबतच इथून पुढे प्रशासनाला चाकरमानी याऐवजी फक्त कोकणवासीय या नावाने संबोधण्याचे आदेश दिले। लवकरच याबाबत परिपत्रक काढण्यात येणार आहे। या निर्णयामुळे सरकारी दस्तऐवज, पत्र, जाहिराती आणि अधिकाऱ्यांच्या भाषणात चाकरमानी हा शब्द वापरला जाणार नाही। तुम्हाला या निर्णयाबाबत काय वाटतं ते कमेंट करून सांगा।